नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बऱ्याच व्यवसायांच्या मुलाखती घेत आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण बघतो की उत्पन्न मिळतं आहे. म्हणजे एकदम टॉपला पोचल्यानंतर ज्यावेळेस त्यांना नफा भेटायला सुरुवात होतो, ज्यावेळेस त्यांना भरपूर उत्पन्न मिळतं, त्यावेळेस आपण व्यवसायांच्या मुलाखती घेत असतो. आणि आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत वाघजाईवाडी या ठिकाणी. आणि ओमकार पवार जे की ज्यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे, जर्सी गायींचा गोठा त्यांनी सुरुवात केलेला आहे. तर आपण संघर्षाचा काळ कसा असतो, म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी कसे कष्ट केले, भांडवल कसं गोळा केलं, आणि त्यानंतर थोड्या महिन्याने आपण पुन्हा एकदा रिव्हिजिट करणार आहोत की आता त्यांचं कशी सिच्युएशन आहे, कसं गोठ्याचं नियोजन चालू आहे, दूध उत्पादनात वाढ झाली का नाही, का त्यांचं कुठं काही चुकलं, याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. म्हणजे हा थोडासा व्हिडिओ वेगळा असणार आहे. नवीन दूध व्यवसायाची सुरुवात कशी करायची हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. याची एक सेपरेट आपण प्लेलिस्ट करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला इथून पुढचे याचे व्हिडिओ, या गोठ्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थोड्या महिन्यांनी आपण रिव्हिजिट करू आणि बघूया की इथे कशा प्रकारे आता दूध व्यवसाय चालू आहे ते. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता आहेत ओमकार पवार, ज्यांनी या गोठ्याची सुरुवात केलेली आहे. जर्सी गायींचा गोठा कशी सुरुवात केली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सुरुवातीला दादा मला तुमच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार, मी ओंकार भाऊसाहेब पवार. माझं गाव वाघजाईवाडी. मी जूनमध्ये इथं गोट्याची सुरुवात केलेली आहे 2025 साली. आत्तापर्यंत आपल्याकडे 11 गायी आहेत आणि त्यांना 11 गायींमध्ये आपल्याला 7 कालवडे आणि 3 खोंड झालेले आहेत आपले. तर आपल्याकडं आत्ताच म्हणजे सकाळचं एक 64 लिटर आणि संध्याकाळचं 64 लिटर अशा पद्धतीनं आपलं दूध जातंय. आणि आपल्याला पर लिटर मागं 43 रुपये सरासरी रेट आपल्याला मिळतोय. म्हणजे तुमचं पहिल्यांदा सांगा की तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण डिप्लोमा आणि BBA झालेलं आहे. कशामध्ये? डिप्लोमा कम्प्युटरमधून झालेला आहे आणि फायनान्समधून BBA झालेला आहे माझं. मग याची कल्पना कशी सुचली, कशी आवड निर्माण झाली? माझं म्हणजे मी घरात एकुलता एक असल्यामुळं मला इथं राहणं भाग होता. आणि इथं मला एक 10 एकर जमीन आहे. तर 10 एकर जमीन असल्यामुळं मला इथं म्हणजे माझं इथं एक शॉप पण आहे. कपड्याचं शॉप आहे. ते बघत बघत मला काहीतरी दुसरं करायचं होतं. तर मग मी असा बिझनेस शोधत होतो की त्यातून मला दुसरा बिझनेस की शेती रिलेटेड असेल. मग ते शेती रिलेटेड बिझनेस बघत असताना मग मला हा बिझनेसबद्दल कळालं. मग मी 1 वर्ष त्याच्यावर स्टडी केला की काय म्हणजे काय काय करता येईल, कशा पद्धतीने केलं जातं, काय असतात त्याच्या त्रुटी काय. मग तुमच्या शॉपकडे तुम्ही कसं लक्ष देत होता? म्हणजे हे शॉपकडं मी दिवसातून म्हणजे सुट्टीच्या दिवशी थांबायचो आणि इतर वेळेस कॉलेज दिवशी सेल्समन 2 ठेवून आणि त्यांच्या थ्रू म्हणजे लक्ष असायचं. आणि आता कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर फुल टाईम तिथं म्हणजे चालू असताना पुन्हा अजून एक बिझनेस पाहिजे होता. मग हे गाय गोट्याचं त्याच्या रिलेटेड माहिती घ्यायला चालू केली. बरं. त्यामध्ये मग तुम्ही जसं की म्हटला की थोडंसं शिकलो त्याच्याबद्दल, तर त्याचं प्रशिक्षण वगैरे असेल, काय केलं तुम्ही त्यासाठी? अभ्यास कसा केला त्याचा अभ्यास म्हणजे मी सुरुवातीला म्हणजे गोट्याची पाहणी करायला जायचो सांगोला भागात. जिथं जिथं प्रसिद्ध गोटे आहेत त्यांचे विचारायचो की बाबा काय नक्की तुम्ही केलं, कशा पद्धतीनं तुम्ही डेव्हलपमेंट केली. त्यानंतर नंतर काय झालं, आपल्याच तालुक्यात चिलेवाडी गावात एक मोठा गोठा आहे, संतोष शेडगे पाटील. त्यांनी मला म्हणजे ते माझे गुरुच आहेत की त्यांनी मला ह्या म्हणजे सगळ्या बिझनेसमध्ये सपोर्ट केला आहे. त्यांनी म्हणजे मी शून्य असताना त्यांनी मला इथपर्यंत आणून पोचवलेलं आहे. तर त्यांचा 125 गायींचा गोठा आहे. गेले ते 17-18 वर्ष त्या व्यवसायात म्हणजे सक्सेस आहेत. तर त्यांनी म्हणजे मला खूप मदत केलेली आहे. त्यांचे ऋण आहेत माझ्यावरती. तर तुम्ही मग प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं, कसं कसं सगळं शिकला तुम्ही सुरुवात करण्याच्या आधी?
तर त्यांनी मग मी त्यांच्या इथं सुरुवातीला जायचो, भेटायचो. म्हणजे त्यांनी मला असं कॉलवरती मला ते सांगायचे, बाबा हे असं असतं, हे तसं असतं. म्हणजे आणि मी ते मला सांगायचं चारा व्यवस्थापन त्याच्या रिलेटेड तू म्हणजे व्हिडिओ बघ किंवा प्रत्येक गोष्टी ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी मला त्यांनी सांगितलेल्या. तर मग 3 गोष्टीवरती मला ते मी काय करायचो, व्हिडिओ बघायचो आणि मला जे क्वेश्चन जे असायचे माझे किंवा ज्या काय माझ्या प्रॉब्लेम यायचे किंवा मला जे काय कळायचं नाही त्यावेळेस मी त्यांना विचारायचो की बाबा हे काय आहे, मला ह्याच्या रिलेटेड जरा तुम्ही माहिती द्या. मग ते मला त्याच्यानंतर मग एक्सप्लेन करायचे की हे बाबा असं असतं. मग मी त्यांच्या गोट्यावरती जाऊन मला म्हणजे दाखवायचे की ते हे असं केल्यानंतर हे असं होतंय, हे असं नाही पाहिजे. मग हळूहळू 1 वर्ष मी स्टडी केला विथ यूट्यूबवरून. बऱ्याच व्हिडिओ बघायचो की शेतकऱ्यांचे अनुभव किंवा काय झालं, कसं काय येतात प्रॉब्लेम, काय येतात किंवा मग त्या गोष्टीतनं मला कळत गेलं हळूहळू. मग नंतर आता शेवटी नॉलेज हे प्रॅक्टिकल नव्हतं. मग प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी मग पुन्हा म्हटलं आता आपली सुरुवात झाली पाहिजे. मग चालू केलं काम 2024 डिसेंबरमध्ये काम चालू केलं आणि एप्रिल मे मध्ये काम झालं आपलं सगळं 2025ला. आणि जुलै महिन्यात त्या पिरियडमध्ये इथं गायी आणल्या, 11 गायी आणल्या. तर मित्रांनो, आपण आजचा जो व्हिडिओ करत आहोत तर फेब्रुवारी महिन्यात 2026 मधील फेब्रुवारी महिन्यात आपण हा व्हिडिओ करतोय. आणि दादा मला सांगा की तुम्ही जसं की मला म्हटला की तुम्ही YT डेअरी फार्म तिथे पण प्रशिक्षण घेतलेलं आहे, तिथे काय काय अनुभव आला तुम्हाला? हां, मी कोल्हापूरला YT डेअरी फार्म म्हणजे तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेलो. मग तिथं गेल्यानंतर तिथं 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं आणि तिथं प्रशिक्षण गेल्यानंतर त्यांनी पण ह्या 3 गोष्टी ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट आणि त्यांनी अजून उपपदार्थ पण म्हणजे त्याच्यामध्ये शिकवले की जर हा बिझनेस जर आपल्याला परवडला नाही किंवा प्रॉफिट राहत नसेल तर प्रॉफिट कसा ठेवायचा, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स कसे करायचे, प्रोडक्ट कसे बनवायचे, आलेल्या आपल्या दुधाला कसा म्हणजे रेट जास्तीत जास्त कसा मिळेल, तिथं जाऊन शिकलो. पण त्यांचा जास्त पर्पज म्हैशींवरती होता, त्यामुळं पुन्हा नंतर मी काय म्हणजे मला गाईच करायच्या होत्या. तर मग पुन्हा शेडगे पाटलांनी मला सांगितलं की HF हे चालू करण्यापेक्षा तुम्ही जर्सी ब्रीड आणा. आणि जर्सी ब्रीड हे जवळपास A2 मिल्कमध्ये येतं. तर A2 मिल्कला चांगल्या प्रकारचा रेट राहतो आणि चांगल्या प्रकारे त्याची क्वालिटी राहते आणि तुम्हाला रेट पण चांगला मिळून जाईल आणि बिझनेस हा म्हणजे रिवर्स येत नाही किंवा लॉसमध्ये जात नाही. लॉसमध्ये जात नाही, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळालं तिथं. आणि नंतर मग तामिळनाडूवरून ह्या गायी आणल्या, 11 गायी ह्या तिथून आणल्या. मग आपल्या गायीची फॅट सध्या तरी म्हणजे 5.1, 4.9 अशा आणि SNF 9.5, 9.7 असा SNF आपल्या गायींचा लागतो. आणि रेट किती मिळतो आता? रेट आता आपल्याला 43, 44, सरासरी 43 तरी आपल्याला रेट आहे. म्हणजे आता दूध व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यावर आपल्याला बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे आपण म्हैस पालन पण करू शकतो, जसं की तुम्ही म्हटलं HF गायी पण आहेत आणि तुम्ही सुरुवात केली ती जर्सी गाय. तर तिन्हीमध्ये काय काय फरक आहे आणि तुम्ही जर्सी गाय का निवडली? आता गायींमध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन होते, एक HF आणि एक जर्सी. आणि म्हैस हा तिसरा ऑप्शन हा म्हणजे वेगळाच आहे, त्याचं आणि ह्याचं म्हणजे कम्पेअर होऊ शकत नाही. जे म्हैस करणार आहे त्याचे बेनिफिट्स वेगळे आहेत आणि गाय करणार आहे त्याचे बेनिफिट्स वेगळे आहेत. तर मला सुरुवातीपासून म्हैस म्हणजे का करायची नव्हती, कारण हा बिझनेस म्हणजे म्हैशीला हाताने म्हणजे धार काढणं म्हणा किंवा हा प्राणी जरा थोडा चलबिचल आहे, लेबर लागतो. लेबर लागणार आहे. तुम्ही कंटिन्यू जर समजा स्टार्टिंगला तुमच्याकडे 10 गाय आहेत,
किंवा 10 म्हशी आहेत हम्म. तर तुम्हाला बिझनेस इझी जातो. पण ज्यावेळेस त्यांची संख्या वाढली जाते त्यावेळेस मग तुम्हाला लेबर लागणार आहेत आणि मग नंतरनं ज्यावेळेस तुम्ही लेबर आणता किंवा माणसं इथं कामाला ठेवले जातात त्यावेळेस त्यांचा पगार वाढला जातो. मग म्हशीची धार मशीननं काढणं म्हणजे अवघड आहे. काय म्हशी काढून देतात काय काढून देत नाहीत. तर गाय ही असा प्राणी आहे की त्याचं टायमिंग झालं की त्याची धार म्हणजे पाणवतात आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला मशीनीनं इझी काढलं जातं, हातानं पण इझी काढलं जातं. त्यासाठी मग मी चॉईस करताना गाय ही चॉईस केली. आता गाय चॉईस केल्यानंतर एचएफ आणि जर्सी असे 2 ऑप्शन होते. बरं. एचएफची मिल्किंग कॅपॅसिटी जी आहे ती ह्या जर्सीपेक्षा जास्त आहे. परंतु त्याची जी क्वालिटी आहे जे आपण फॅट आणि SNF जी म्हणतो ते 3-5 किंवा 8-5 म्हणजे जास्तीत जास्त आता आपल्याला 35 ते 37 रुपये दर मिळू शकतो. तिथं जर्सीचा जर विचार केला तर तुम्हाला 5-5.5 फॅट म्हणजे तिथपर्यंत तुमची फॅट जाते, कायची 6 पण जाते. म्हणजे ते म्हशीमध्ये दूध जाऊ शकतं. तर मग त्याचा रेट तुम्हाला 40 ते 50 रुपयांपर्यंत जातो. आता दुसरा विषय असा आहे की एचएफ मध्ये काय आहे त्या गायीला आजार किंवा त्याचा जे मेंटेनन्स म्हणतो जर शेतकऱ्यांचा जी प्रॉब्लेम आहे की गायीचा बिझनेस बाबा करताना तुम्ही विचार करा असा असा प्रॉब्लेम असतो किंवा हे जे असतो ही जी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या जर्सीला काहीच नाहीत. म्हणजे 0 मेंटेनन्स आपण म्हणू शकतो की ह्या गायीला दुसरा मेंटेनन्स काय नाही. फक्त जे आपण जे सिमेंट भरणं किंवा वॅक्सिनेशन करणं एवढ्याच गोष्टीचा मेंटेनन्स आहे. क्वचित एखाद्या गायीला काय होऊ शकतं, नाहीतर बऱ्यापैकी 90% तर मेंटेनन्स नाही आहे. त्यासाठी आपण जर्सी चॉईस केली. आता तुम्ही व्यवसायाची सुरुवात करणार होता, सुरुवातीला मला सांगा की जे भांडवल असतं ते कसं गोळा केलं आणि ते कुठं कुठं तुम्ही गुंतवलं सगळं भांडवल? माझं म्हणजे भांडवल लागलं भांडवल आपल्याला टोटल जर बघायला गेलं तर आपला हे गोठा उभा राहिला साधारण गोठा उभा राहिला आपल्या 9-10 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. आणि गाई सरासरी 95-1 लाख म्हणजे पोच इथपर्यंत आणेपर्यंत पोच असं 95-90 ते 1 लाखापर्यंत आलेले आहेत. म्हणजे टोटल आपल्याला एक 20-21 लाखापर्यंत आपला संपूर्ण खर्च गेलेला आहे. आपली कॅपॅसिटी जर मुक्तची जर झाली तर 20ची कॅपॅसिटी आपली आहे. ज्याचं नियोजन कसं केलं म्हणजे कुठून पैसे सगळे? हां तर सुरुवातीला मी काय केलं, सुरुवातीला जी सेव्हिंगचे पैसे होते त्यानं काम चालू केलं सेव्हिंगच्या पैशांवरती. आणि दुसरं बँक ऑफ महाराष्ट्राचं लोन केलं मी. बँकेनं मला ह्या प्रकरणासाठी 13 लाखांचं लोन दिलं. तर 13 लाखांच्या लोन मागं मला सरासरी एक 33,000 हप्ता येतो आणि त्याचा जी काही व्याज परतावा आहे ते 9-10 हजार व्याज परतावा रिटर्न येतो आपल्याला. आता एखाद्याला सुरुवात करायची असेल तर मला सांगितलं तुम्ही किती गायींपासून सुरुवात केलेली? आपली सुरुवात ही 11 गायींपासून आहे. 11 गायींपासून. मला सांगा सुरुवात करताना जर एखाद्याला सुरुवात करायची तर तुम्हाला काय वाटतंय की किती गायींपासून सुरुवात करावी आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवातून? आलेल्या अनुभवातून माझ्या अंदाजे कमीत कमी 5 जास्तीत जास्त 10 गायींपासून सुरुवात करावी. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मेंटेनन्स आहे किंवा तुमचे कामगार असतील तर त्यांचा खर्च पण आपल्याला त्यात म्हणजे परवडला पाहिजे की त्याच्यात सगळं मॅनेज झालं पाहिजे. 4 पैसे आपल्याला पण राहिले पाहिजेत. आता तुम्ही म्हटलं की किती महिने झाले आतापर्यंत दूध व्यवसाय सुरुवात करून? म्हणजे काम सगळं पूर्ण झालं गाई आणल्या गोठ्यामध्ये किती महिने झाले आतापर्यंत? म्हणजे आता फेब्रुवारी महिना चालू आहे. आता आपल्याला झालेले आहेत 8 महिने झालेले आहेत. 8 महिने झालेले आहेत. धार काढण्यासाठी म्हणजे मशीनचा वापर केला जातो का? हो, मशीनचा वापर केला जातो. आपल्याकडं डबल बकेटची मिल्किंग मशीन आहे. तर त्यानं आपण दररोज सकाळ संध्याकाळ ही धार काढतो म्हणजे आपण. आणि शेवटी जी धार राहिली जाते म्हणजे पूर्ण दूध निघावं, जे मस्टायटीज वगैरे आजार आहेत ते होऊ नये म्हणून शेवटी आपण हाताने काढतो शेवटची. आतापर्यंत आजार कोणते येऊन गेलेत गोठ्यामध्ये? आत्ता सध्या तर आजार फक्त आपल्या गायींना झालेला आहे तो मस्टायटीजच झालेला आहे.
की ज्याच्या कासेमध्ये दूध राहते गाईच्या, बरं. तर त्याच्यामुळे हा आजार होतो. म्हणजे त्याचं फक्त रिझन दूध राहणंच नाहीये किंवा जनावरांमध्ये त्याच्या वातावरणात काय बदल आला किंवा खाण्यामध्ये काय बदल आला, तर तरी सुद्धा म्हणजे हा मास्टायटिस हा आजार होतो. फक्त आपल्या गोट्यामध्ये हाच आजार फक्त झालेला आहे. आता पुढे गाय वाढवण्यासाठी मला सांग की तुम्ही ब्रीडिंगवर काम करणार आहे का? हो, आपलं ब्रीडिंगवरती काम चालू आहे. आता आपल्या हा 3 गायी भरायच्या राहिलेल्या आहेत. बरं. आपण ABS झिग हा बुलचं ABS कंपनीचा जो झिग बुल आहे त्याचं सॉर्टेड सिमेंट भरलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ज्या आपल्या ह्या आता 11 गायींमध्ये आपल्याकडे 3 खोंड झालेले आहेत, तर ते होऊ नयेत. त्यासाठी आपण हे सॉर्टेड सिमेंट भरतो की जेणेकरून आपले 90% त्या गायीला हे कालवडच होईल आणि आपली ग्रोथ थांबणार नाही. कालवडच होईल. हा, कालवड ही जर सॉर्टेड भरलं तर तुम्हाला नक्की ती कालवडच होते. एक 90% त्याचे रेशिओ असतो, चुकून 10% होऊ शकतं म्हणजे झालं तर. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण गोठा बघूया की कसं कसं त्यांनी नियोजन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. तर दादा, मला तर तुम्ही तुमचा गोठा जो आहे तो संपूर्ण दाखवा. चालेल चालेल, या. तर मित्रांनो, आपल्या गोट्याचं किंवा डेअरी फार्मचं नाव आहे शिवकल्या डेअरी फार्म, वाघजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हा, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर एकूण किती जागेत तुमचं नियोजन आहे? हे आपलं इथून 17 गुंठ्यात, म्हणजे इथं पूर्ण गोठा आहे 17 गुंठ्या. आपल्या 17.5 ते 17 गुंठ्यात हा गोठा इथं आहे. म्हणजे लांबी रुंदी किती ठेवण्यात आली आहे? अशी 40 आहे आणि अशी गोट्याची आहे ती 110 फूट आहे. बरं. तिकडे खाली तुम्ही मुक्त गोठ्याचं नियोजन करणार आहे का? हा, तिथं मुक्त म्हणजे जर समजा म्हणजे जी नवीन येणारी गायी आहेत किंवा जी कालवडे आहेत त्यांना जर उद्या वाढवायचं जर झालं तर खाली मोकळी जागा पण त्यासाठी तिथं ठेवलेली आहे. ते आत्ता नियोजन केलंय का सगळं? हा का हे मी शेड बांधतानाच ते बांधलं, खालचं पण नियोजन केलं कडेने, जाळी वगैरे जाळी वगैरे आधीच केलेली आहे. जर उद्या जाऊन वाढवायचं म्हणलं तर ऑलरेडी जाळी मारून ठेवलेली आहे, फक्त तिथं शेड उभं करावं लागेल आपल्याला. बर बर बर. इथं आपल्या इथं फीड, आपलं जे फीड आहे ते ठेवण्यासाठी इथं कुट्टी, म्हणजे चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी मिल्किंग मशीन, आपल्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या इथं ठेवण्यासाठी इथं आपण जागा केलेली आहे. इथं पाण्याची टाकी केलेली आहे, 4000 लिटरची पाण्याची टाकी आहे. इथल्या 3 टाक्यांना अटॅच आहे. तर त्या 3 टाक्यांमध्ये ऑटोमॅटिक लेवलनुसार पाणी जातं. म्हणजे पाणी पिल्यानंतर हा, कमी झालं ना, त्या लेवलला येतं. हा, आहे त्या लेवलला येतं. इथे एक आहे, पलीकडे 2 आहेत का? हा, खालती 2 आहेत आणि इथे एक आहे. 3 टोटल. बारक्या पिल्लांसाठी तिकडे आहे. हा, तिथं 3 आहेत. दुसरं इथं आपली कुट्टी मशीन आहे आणि इथं आपल्या चाऱ्याचे कुट्टी आणि इथं फीड ठेवण्यासाठी आपण केलेलं आहे. इथं चाऱ्याचं नियोजन काय काय आता सध्या? चाऱ्याचं नियोजन आपल्याकडं 3 पद्धतीचं आहे. एक मुरघास, एक वला चारा, म्हणजे आपण जे काय आपल्या शेतामध्ये आहे, मेगा स्वीट असेल किंवा कडवळ म्हणतो जे आपण, जर ऊसाचं वाडं उपलब्ध झालं तर ऊसाचं वाडं, आणि तिसरं म्हणजे आपला सुका चारा. सुका चाऱ्यामध्ये आपली वैरण, म्हणजे ज्याला आपण कडबा म्हणतो, आणि त्याच्या रिप्लेसला गव्हाचं बुसकट. हे अशा 2 पैकी एक आपल्याकडे अवेलेबल असतात. तर सध्या आपल्याकडे अवेलेबल हा कडबा आहे. चारा विकतचा आहे का घरचा आहे? चारा आपला 700-800 पेंडी हे आपला होता कडबा, आणि उरलेला जो आहे तो आपण विकत घेतलेला आहे. विकत घेतलेला आहे. हा, म्हणजे सध्या तरी आपली सुरुवात होती त्यामुळं आपण विकत घेतलेला आहे. कोणता कोणता चारा विकत घेता तुम्ही? स्टार्टिंगला मुरघास हा विकत घेतला आपण. 10 टन मुरघास विकत घेतला आणि एक 2000 ते 2200 कडबा तो पण विकत घेतला आपला स्टार्टिंगला. आणि एक 700-800 कडबा होता तो आपला घरचाच होता. मग पूर्ण वर्षभराचं नियोजन कसं करणार आहे तुम्ही आता? आता सध्या तरी
थोडंसं आपलं गणित म्हणजे जरा अनुभव नसल्यामुळं सुका चारा आपला आधीच संपलेला आहे. म्हणजे एप्रिल महिन्यात संपायला पाहिजे होता, ते आता फेब्रुवारी महिन्यात संपलेला आहे. त्यामुळे सुका चारा सध्या आता आपल्याकडं नाही आहे. तर पुढच्या वेळेस आपण करताना थोडा अजून जास्त घेणार आहे, की पुन्हा 2 महिने आपल्याला तिथं आला पाहिजे बरोबर एप्रिल महिन्यापर्यंत. चारा किती वेळा टाकला जातो दिवसातनं? चारा आपला सकाळी एकदा टाकला जातो आणि संध्याकाळी एकदा. किती टाकला जातो? आता प्रति किलो म्हणजे तिन्हीचा तिन्ही मिक्स जर धरला जर बघितला तर ह्या जर्सी गायला 10 ते 12 किलो एका टायमिंगला हा चारा दिला जातो. 10 ते 12 म्हणजे काही गायी छोट्या आहेत त्या कमी खात्यात, काही ज्यांची साईज मोठी आहे ते जास्त खात्यात. आता ही कुट्टी जी आपण बघतोय ती कशाची करून ठेवलेली आहे? ही तिन्हीची कुट्टी आहे. ही वाळलेला चारा, मुरघास आणि वल जे आपण म्हणतो कडवळ त्याच आहे. त्याच आहे. हा, तर ह्याच्यामध्ये ओला चारा काही टाकलेला नाहीये. ते ज्यावेळेस संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस त्याच्यामध्ये ऍड केला जातो. आणि त्यामध्ये मिनरल मिक्सचर आणि सोडा आणि मीठ हे पण ऍड केलं म्हणजे कसं जे शरीरातील जे जनावरांच्या जे काय जे आतमध्ये जे होणारे गोष्टी असतात त्या क्लिअर होतात त्या मिनरल मिक्सचरमुळे आणि सोडा मीठ यामुळे जे गॅस वगैरे जे आपण म्हणतो त्यामुळे त्यांची हेल्थ चांगली राहते. मला सांगा की आपलं जर खुराकाचं इथं नियोजन बघितलं तर खुराक नक्की काय काय तुम्ही दररोज खुराक काय काय असतो त्यांना? खुराकामध्ये आपल्याकडं 2 प्रकारचा खुराक आहे. हे अमूलचं जे आहे कॅटल फीड, बफेलो कॅटल फीड आहे. तर हे आपण यूज करतो आपल्या गायची फॅट लागण्यासाठी. आणि हा तिवाना 8000. तर हे तिवाना 8000 यूज केला जातो हे दूध वाढीसाठी. तर जास्त प्रमाण ह्याचं राहतं आणि कमी प्रमाण ह्याचं म्हणजे 70% हे तिवाना 8000 आपण देतो आणि 30% हा अमूल बफेलो फीड दिला जातं. म्हणजे हा रेशिओ आपल्याला दूध वाढ पण होते आणि दुसरं फॅट पण ह्याच्यामुळे लागते आपल्याला. कशा कशाचा यूज केलाय शेड बांधताना? शेड बांधताना हा आपला जो पत्रा आहे तो सर्वात आधी म्हणजे हा सिमेंटचा पत्रा घेतलेला आहे. ज्यावेळेस इथं म्हणजे हा जरा ड्राय एरियाचा परिसर आहे, इथं उन्हाळा हा कडक राहतो, तर मग इथं गुरांना धाप वगैरे लागते. त्यामुळं हा सिमेंटचा पत्रा जेणेकरून उद्या ह्या पत्र्यावरती जर आपण उद्या पाणी मारलं तर थंड किंवा जो गरमी कमी करण्याचं काम ह्या पत्रा करणार आहे. आणि दुसरं हे आपण स्टील जी म्हणतो त्या स्टीलनं जे बाकीचं काम केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जे पोल यूज केलेले आहेत ते म्हणजे 1-2 पोल सोडले तर बऱ्यापैकी हे गोल पोल यूज केले आहेत. कारण याच्यात काय होतं ज्यावेळेस जनावर इकडं तिकडं करताना किंवा त्यांची ज्यावेळेस काय धक्काबुक्की होते तर त्यावेळेस जनावरांना लागण्याची किंवा त्यांना म्हणजे हाडं क्रॅक होण्याची भीती असते. त्यामुळं हे म्हणजे गोल पोल यूज केलेत आपण. आता मला सांगा की तुम्ही सुरुवात केली आहे चाऱ्यावर होतोय खर्च, खुराकावर खर्च होतोय, तर खर्च तुम्ही कसा मॅनेज करताय? महिन्याला तुम्हाला आता सध्या उत्पन्न किती मिळतंय? सरासरी आपल्याला आता टोटल 50% आपला खर्च धरतोय आपण आणि 50% आपल्याला प्रॉफिट राहतो. तर सध्या तर आता जर धरायचं झालं तर आपल्याला 1,60,000 1,70,000च्या आसपास टोटल महिन्याचं बिल येतं म्हणजे दुधाचं. तर त्याच्यातील 50% खर्च आपण धरला तर आपल्याला तो प्रॉफिट राहतो. पण आता म्हणजे आता माझं तर वैयक्तिक लोन आहे, तर ते जर जाऊन धरलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक 40,000 ते जाऊन राहतात आपल्याला. 40,000 ते जाऊन सुद्धा. आत्ता आपण बघतोय की दुधाला दर आहे, पण मला सांगा की दर कमी झाला तर त्याची तयारी कशी असणार? तुम्ही बाकीचा खर्च कसा मॅनेज करण्याची तयारी असणार आहे?
सध्या आता काय आहे, आत्ता जे आलाला प्रॉफिट आहे आपला, तर मी तो सेविंगमध्येच ठेवतोय. ज्यावेळेस आपल्या गायी आटल्या जातात किंवा ज्यावेळेस त्या प्रेग्नेंट असतात, तर अशा वेळेस 3 महिने मग दूध नसतं. त्यावेळेस मग प्रॉब्लेम असा येतो की दूध बंद आहे, पेमेंट येत नाही, खाद्य तर लागतं. तर मग आत्ता जे सेविंगचे पैसे आहेत जे आपल्याकडं जे राहिलेले आहेत, तेच पैसे आपण ह्या 3 महिन्यात पुढच्या यूज करणार आहे आणि हे करणार आहे. आता दर जर तुम्ही म्हणाल तर आपला हा फॅटनुसार दर आहे. तर आपली ही फॅट 5 म्हणजे 5 फॅट लागली जाते. तर सरासरी आपल्याला कॉस्टिंग येतं बघा, तुम्हाला सांगतो 24 रुपये पर लिटरला आपलं कॉस्टिंग येतं. जरी 30 पर्यंत जरी रेट आला 3,5,8,5चा, तरी सरासरी आपल्याला 35 रुपये तरी दर राहणार. मग आपला न्यूट्रलला बिझनेस चालू शकतो. म्हणजे असं होणार नाही की बिझनेस लॉस गेला. त्यासाठीच आपण ह्या फॅटच्या गाई चॉईस केलेल्या आहेत जर्सी ब्रीडच्या. असं नियोजन चालू आहे. आता मला पूर्ण गोठा दाखवा तुम्ही, कसं कसं कुठे कुठे काय काय नियोजन केलेलं आहे आता. इथं सध्या आपण ज्यावेळेस जनावरांना ट्रीटमेंट केली जाते, त्यावेळेस ते ट्रीटमेंटसाठी केलेलं आहे, पण ह्याचा काही जास्त यूज झालेला नाहीये. आणि इथून पुढे ही आपली दावण आहे. तर ह्या दावणीमध्ये असे एक आपण जॉईंटच केलेलं आहे की जनावरांना खाण्यासाठी. पण हिच्यामध्ये जरा थोडी सिमेंटची पाईप कापलेली काही. हा, ही सिमेंटची पाईप कट केलेली आहे आणि त्याची दावण बनवलेली आहे. म्हणजे ही जास्त खर्च होऊ नये म्हणून ही सिमेंटची पाईप करून खाली विटांचं बांधकाम केलेलं आहे आपण, आणि सिमेंटची पाईप कट करून ह्याची दावण केलेली आहे. म्हणजे दुसऱ्या जर बांधकाम जर करून जर करायचे म्हणलं तर त्याचा खर्च डबल येत होता. म्हणजे खर्च कमी वाचवण्यासाठी आपण ही सिमेंटची पाईप कट करून ती जॉईंट केलेली आहे. आता किती गोट्यात गाय आहेत म्हटलं तुम्ही? आता आपल्याकडे गायी 11 आणि त्यांची कालवड धरून हे 11 आहेत आपल्याकडे. त्यात एक आपल्याकडे ही देशी सुद्धा आपण आणलेला आहे एक. वासर कोणाची, यांचीच का? हा, ह्यांचीच वासर आहे ती. तर मित्रांनो बघू शकाल, पूर्णपणे मुक्त गोट्याचं नियोजन आहे इथे. आतलं शेड बघतोय, त्यांचं जे पुढचं नियोजन असणार आहे म्हणजे बाहेरचं शेड, ते पण आपण बघणार आहोत. आता त्यांची जी वासरं आहेत ते आपण बघूया. यातली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे? यात आता सध्यात जास्त दूध देणारी ही काळी गाय, ही जर्सीच ब्रीड आहे. आणि त्याच्या खालोखाल ही गाय आहे. ठीक का? ही समोर किती देते कॅपॅसिटी दिवस? ह्याची कॅपॅसिटी एका टायमिंगची आता सध्या 9.5 लिटर आहे. 9.5 लिटर एका वेळेसचं दूध जातं. म्हणजे जवळपास 19 लिटर दूध जातं आपलं एका गायीचं. आणि त्यांच्या वासरांसाठी पलीकडे जागा केली. हा, जागा केली. तर आता जर बघत असो की आपण जी वासरं आहेत त्यांना जागा थोडी आता कमी पडायला लागली, उंची वाढायला लागल्यामुळे. त्यांची किती महिन्यात झाली वासर ही? ही सध्या आता पुढं माग जन्माला आल्यानंतर एक 7 महिन्याचे 6-7 महिन्याची वासरं झालेली आहे ती. 6-7 महिन्याची, कोण 4 महिन्याचा आहे, कोण 5 महिन्याचा आहे. आणि त्यांना पाण्याचं नियोजन इथं केलंय. त्यांना पाण्याचं असं हाफ नियोजन केलेलं आहे. म्हणजे तिकडून जर आले तर त्या गायी पण पाणी पिऊ शकतात, आणि इकडून जर आलं तर ही वासरं सुद्धा पाणी पिऊ शकतात. टाकी किती दिवसातून साफ केली जाते? टाकी ही कारण की आपण जास्त पाण्याकडे बघत नाही ना, कारण की ते ऑटोमॅटिक केलेलं आहे तुम्ही सगळं. ही टाकी आपल्या आठवड्यातून क्लीन केली जाते. पण ह्याच्यामध्ये काय होतंय, जे सूर्यप्रकाश आल्यामुळे शेवाळाचं प्रमाण जास्त होतंय, त्यामुळं ही टाकी आठवड्यातून साफ केली जाते आपली. टाकी किती आहेत म्हणलं आता तुम्ही? आपल्याकडे 3 टाकी आहेत आता. 3 टाकी आहेत. त्याचं म्हणजे खर्च किती झाला तुम्हाला टाकीसाठी, म्हणजे ते ऑटोमॅटिक सिस्टीम बसवण्यासाठी? ऑटोमॅटिक सिस्टीम बसवण्यासाठी एक 350 रुपये आपला जो बॉल वॉल जे म्हणतो आपण ते बसवण्यात आलेला आहे. आणि जे आपली काही पाईपलाईन वगैरे केलेले आहेत ते नॉर्मल खर्च आहे, त्यामध्येच आपलं ते झालेलं आहे. मित्रांनो, जर्सी गायींचा गोठा सुरुवातीचं नियोजन आहे. आता त्यांचं जे बाहेरचं नियोजन आहे, म्हणजे त्यांचा फ्युचर प्लॅन जो आहे तो आपण बघूया
की अजून काय काय त्यांचा प्लॅन असणार आहे. इकडे त्यांनी नियोजन केलेलं आहे की त्यांचं नियोजन आहे की इकडं गायींसाठी मुक्त गोट्याचं नियोजन, म्हणजे मुक्त त्यांना सोडायचं कुठं तर इकडे ते सोडण्याचं नियोजन करणार आहे. तर दादा, तर मला सांग की याचं काय नियोजन करणार आहे तुम्ही? इथं सध्याला आपण म्हणजे गायींना पाय मोकळे करण्यासाठी मुक्त फिरण्यासाठी जागा ठेवलेली. पण आता आपल्याला जागा किंवा नवीन वासरांसाठी इथं आपण नवीन एक शेड उभं करणार आहे. बरं. जे 60 फूट त्याची लांबी असणार आहे आणि रुंदी अशी 40 फूट असणार आहे, की जेणेकरून नवीन नवीन जशी त्यांची पिढी तयार होणार आहे त्यांच्यासाठी हे आधीच त्यांच्यासाठी स्ट्रक्चर उभं केलेलं म्हणजे बरं पडेल, की उद्या जाऊन पुन्हा तिथं त्यांचं मुक्त गोट्याचं म्हणजे जे काय म्हणतो आपण तिथं गर्दी होणार आणि नंतर ना ते मुक्त गोटा काय राहणार नाही. त्यामुळे सुटसुटीतपणा असण्यासाठी आपण इथं नवीन चालू करणार आहे काम. कितीपर्यंत जायचं तुमचं स्वप्न आहे, म्हणजे किती गायीपर्यंत जायचं स्वप्न आहे? सध्या आपलं टार्गेट सध्या तरी 100 गायींसाठी आहे. जरा जागेची इथं रुंदी जरा कमी आहे, मग इथं थोडंसं आपल्याला किती जास्तीत जास्त घेऊन जाता येईल तरी सध्या तरी आपलं 100 तर आहे. 100 आपल्याला गायी करायच्या आहेत जर्सी. पावसाळ्यात कसं नियोजन आहे, म्हणजे पावसाळ्यात तिथं चिखल वगैरे होतो का? नाही, ही इथं म्हणजे जमीनच मुरमाड आहे त्यामुळे इथं एवढं काही जास्त चिखल वगैरे होत नाही. त्याला असा उतार दिलेला आहे की पाणी जेणेकरून असं खाली निघून जाईल. आणि हे बांधताना आपण भरून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर असा उतार देऊन जेणेकरून पाणी निघून जाईल. पण इथं असं चिखल वगैरे काय होत नाही. जाळीची उंची किती ठेवणार आहे? इथं जाळीची उंची ही सध्या आत्ताची जी जाळीची उंची आहे ही 5 फूट आहे. आणि हे अजून 2 फूट त्याला जे तार वर यूज केलेले आपण, तर हे अजून त्याला उंची देणार आहे आपण. अजून 2 तारांची उंची देणार आहे, म्हणजे अजून 2 फूट त्याच्यावरती वाढवणार आहे. इथं बोर काढलेले. बोर कधी सुरुवातीलाच काढली? हो, सुरुवातीला पहिल्यांदा बोर काढली, पाणी लागलं त्यामुळं मग इथं गोटा करायचं आपण नियोजन केलं इथं. आता तुम्ही जसं की म्हटलं की एवढा खर्च केला मी सुरुवातीला, म्हणजे आता सुरुवात होतीये. मला सांगा की एखाद्याला सुरुवात करायची तर त्यानं असं लोन वगैरे काढून एवढे पैसे गुंतवून सुरुवात करावी का? म्हणजे तुमच्या आत्ता आलेला अनुभव तो सुरुवातीच्या काळात. नक्कीच केलंच पाहिजे. शेवटी कसं आहे, कोण यशस्वी झालेला आहे, कोणाला अपयश आलेलं आहे. पण जर तुम्ही प्री प्लॅनिंग जर करून जर करणार असाल तर मला वाटतं की नक्कीच यशस्वी होईल. सध्या मी जी प्री प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे म्हणजे इथं आपल्याला यश मिळतंय सध्या तरी. आता पुढे जाऊन आता आपल्याला अनुभव कमी आहे, प्रॅक्टिकल अनुभव नाहीये. आता हळूहळू ज्यावेळेस जनावरांची संख्या वाढत जाईल, चाऱ्याचं नियोजन वगैरे ह्या गोष्टी आता आपण मॅनेज करतोय म्हणजे सध्या. मग त्याच्यामुळं सध्या तरी आपण आपल्याला 50% प्रॉफिट हा राहतोय. फॅमिलीची साथ कशी मिळते तुम्हाला आता सुरुवातीला? फॅमिली म्हणजे माझ्या वडिलांची मला इथं भरपूर साथ आहे. मी किंवा माझे वडील ह्या दोघांपैकी इथं दररोज म्हणजे इथं दोघांपैकी एक कोणतरी असतंच. आणि म्हणजे माझ्या वडिलांचं जास्त हे जनावरांशी जास्त बॉन्डिंग आहे म्हणजे. तर ते शक्यतो इथं मी जरी नसलो तरी कंपल्सरी हे तिथं असतातच, कारण घरातला एक कोणतरी मेंबर आहे तो इथं पाहिजेच. कारण शेवटी कामगारांच्या ह्याच्यावरती पूर्ण आपण सोपवू शकत नाही. त्यामुळे इथं स्वतःचं वैयक्तिक फॅमिलीतला एक कोणतरी मेंबर, स्वतः तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीतला एक मेंबर असणं गरजेचंच आहे. खूप खूप सुंदररित्या तुम्ही तुमचा अनुभव सांगितला आणि सुरुवात अतिशय सुंदररित्या झालेली आहे. तुमची जी पुढची वाटचाल असणार आहे व्यवसायामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ऐकला सुरुवातीचा अनुभव, म्हणजे सुरुवातीचा पिरियड आहे. जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले आहेत व्यवसाय सुरुवात करून, दूध व्यवसाय सुरुवात करून. आणि त्यांचं प्री प्लॅनिंग कसं आहे, त्यांनी पुढचं काय काय नियोजन करणार आहे सगळं आपण त्यांच्याकडून ऐकलं. आणि त्यांचं आता म्हणजे जर दर कमी झाला तर ते कसं नियोजन करणार आहे ते पण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की, हे प्लेलिस्ट बनवण्यामागचं कारण की
ज्यावेळेस आपण एक कोणत्या पण व्यवसायाची सुरुवात करतो की लाखो रुपये आपण त्यामध्ये गुंतवत असतो, पण गुंतवण्याच्या आधी जे महत्त्वाचं असतं ते संपूर्ण नियोजन. जर एखाद्या वेळेस दर कमी झाला, कुठं अडचण आली आपल्या दूध व्यवसायात, तर त्याचा सामना कसा केला पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. ही प्लेलिस्ट जी आपण बनवणार आहोत ती नक्की आवडेल. पुन्हा एकदा आपण थोड्या दिवसांनी इथे व्हिजिट करणार आहोत, थोड्या महिन्यांनी. तर कसं पूर्ण परत नियोजन आहे, दुधाची कॅपॅसिटी वाढली का नाही, जी वासरं आहेत ती वासराचं कसं नियोजन चालू आहे, तर संपूर्ण आपण त्याचं माहिती घेणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.